हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण सामान्य विज्ञानाच्या विषयाबद्दल राज्यसेवा पूर्वला आपल्याला जे विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. म्हणजेच आपल्याला 2023चा जो झालेला पेपर आहे त्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स यांना आपण एक रेफरन्स म्हणून वापरणार आहोत आणि आयोगाची स्ट्रॅटेजी कशाप्रकारे असणार आहे त्याप्रमाणे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा असणार आहे आपल्याला, तो म्हणजे असा की सध्याचा जो आयोगाचा ट्रेंड आहे, विज्ञान या विषयाचा आयोगाचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार आपण गेस करण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने आयोग पुन्हा प्रश्न विचारेल. कारण जर आपण सलग मागच्या 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले तर आपल्याला हे लक्षात येतं की याच्यामध्ये आयोग कुठल्या तरी एका पॅटर्ननुसार आपल्याला प्रश्न विचारत आहे आणि जर एक आयोगाचा पॅटर्न 2-3 वर्ष फिक्स असतो त्याच्यानंतर ते चेंज करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत आपण त्यांना डिकोड करतो ते नवीन पॅटर्नला हात घालत असतात. त्यामुळे सामान्य विज्ञानाचं सध्या आपण जर पाहिलं तर केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आपल्याला जास्त विचारले जातात. याच्या आधी जर आपण बघितलं तर फिजिक्सचे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते. ओके, त्यामुळे आपल्याला केमिस्ट्रीच्या क्वेश्चनवर विशेषतः लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे काय की आपल्याला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्या अराउंड जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स देखील आपण व्यवस्थितपणे केले पाहिजेत. कारण PYQs जर आपण बघितले तर आपल्याला बऱ्यापैकी PYQsला जे काही ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्सवरून पुन्हा एकदा क्वेश्चन्स आपल्याला इमर्ज झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला जास्त फोकस करायचं आहे. जो काही आयोगाचा झालेला रिसेंटवाला पेपर असेल त्या रिसेंट पेपरनुसार आयोगाचा रोख कोणत्या प्रश्नांकडे आहे ते प्रश्न आपल्याला हायलाईट करायचे आहेत आणि ते टार्गेट करायचे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये आपली चुका होणार नाहीत आणि आपण मॅक्सिमम मार्क्स फेच करू. ओके, सायन्स या म्हणजे विज्ञान या विषयामध्ये आपल्याला जवळपास 20 प्रश्न विचारले जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 20 प्रश्नांमध्ये आपल्याला अगदी 12 ते 13 क्वेश्चन्स हे इझिली सॉल्व करण्यासारखे असतात. आपण फक्त कन्फ्युजन आणि जे आपले जे काही डोक्यामध्ये एक पूर्वग्रह असतात विज्ञान या विषयाबद्दल की खूप टफ विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण सिली मिस्टेक करतो आणि मार्क लीक करत असतो. परंतु 12 ते 13 मार्क अगदी सामान्य अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला देखील याच्यामध्ये मिळू शकतात. त्यानंतर आउटस्टँडिंग ज्याचं स्टडी आहे, ज्याचं प्रिपरेशन खूप तगडं आहे आणि त्यांनी 3-4 मेन्स दिलेले आहेत मागच्या, तर अशा लोकांना एक 16-17 मार्क्स देखील घेणं याच्यामध्ये सोप्या पद्धतीने जातील. कसं ते आपण या पुढच्या सेशनमध्ये आपण पाहूयात. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच विज्ञान या विषयाची भीती तुमच्या मनातून नक्की कमी होईल आणि तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये देखील विज्ञानाचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना याचा फायदा जाणवेल. ओके, सो आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की 2023मध्ये जो राज्यसेवेचा पेपर झाला त्याच्यामध्ये विज्ञान विषयामध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते कोणकोणत्या घटकांवर विचारलेलं, म्हणजे थोडक्यात आपल्याला क्वेश्चनचं वेटेज कोणकोणत्या टॉपिकला होतं हे आपल्याला पाहता येईल. जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर तुम्हाला लाईट या विषयाबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारलेला इथं पाहायला मिळतो. प्राणीसृष्टीवर एक प्रश्न विचारला गेला. जनरली याच्यावर मल्टिपल क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे 2 ते 3 प्रश्न आपल्याला अपेक्षित असतात. ओके, तर रासायनिक अभिक्रिया जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की रिसेंट ट्रेंडनुसार आयोग हे केमिस्ट्रीच्या क्वेश्चन्सवर जास्त भर देतो आहे. तर केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स, त्यांचे फॉर्म्युलेज आणि ते कन्सेप्ट आपल्याला जाणून घेणं जास्त क्रमप्राप्त ठरतं जर आपल्याला जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर. ओके, त्याच्यानंतर मूलद्रव्य याच्यावर क्वेश्चन एक असतोच. त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर देखील आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन पाहायला मिळतात दरवेळेस, म्हणजे मॅक्सिमम आपल्याला 2 ते 3 प्रश्न याच्यावर देखील पाहायला मिळतात. वनस्पतीशास्त्र अपेक्षेनुसार याच्यावर 3 प्रश्न आलेच होते. तर हे जे हॉट टॉपिक आहेत याच्यावरच आपल्याला जवळपास 8 ते 9 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकला समान न्याय दिलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो, म्हणजे एक एक प्रश्न प्रत्येक टॉपिकवर विचारले. जीवनसत्वावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, फिजिक्स, विद्युतधारा, त्यानंतर सौरमंडल, प्रकाश संश्लेषण, दाब, अशा प्रकारच्या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात. तर आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो तेव्हा आपल्याला या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं आहे. का? कारण आयोगाने या टॉपिकला महत्त्व देऊन त्याच्यावर प्रश्न फ्रेम केला आहे आणि आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे. सो आपल्याला या टॉपिकला पहिल्यांदा करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन विचारलेत त्याच्या अराउंड देखील आपल्याला पाहून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या अराउंड जर काही विचारलं गेलं तर आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. म्हणून अभ्यास करताना स्ट्रॅटेजी तुमची PYQs ज्यावेळेस आपण ॲनालाइज करतो त्यावेळेस अशी असली पाहिजे की जी आपल्याला विचारलेले प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेत ते टॉपिक पहिले प्रिपेअर करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो उरलेला अभ्यास आहे तो करायचा. हे टॉपिक जर आपण मिस केले आणि आयोगाने पुन्हा याच्यावर प्रश्न विचारलं तर याला सगळ्याला जबाबदार आपण स्वतः असतो. पण या जबाबदारीमध्ये आपलं काय होतं, 1 वर्ष वाया जातं आणि ते जाऊ नये म्हणूनच आपण विज्ञान या विषयाचं आता थोडक्यात पूर्णपणे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं क्वेश्चन
तो माइंडसेट आपण पाहणार आहोत. आपल्याला इलिमिनेशनने कसं जाईल ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला जरी ऑप्शन्स बऱ्यापैकी माहीत नसतील तर गेस कसं करायचं, इंटेलेक्च्युअल गेसिंग कसं करायचं याच्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न बघू. गेल्या वर्षी जो 2023चा पेपर झाला होता त्याच्यामधला हा आपल्याला विज्ञानाचा एक प्रश्न आहे. तो म्हणजे काय की टिंबटिंब ह्या पदार्थाच्या प्रतिरोधकता निर्णायक म्हणजेच क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होते. इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर आर मटेरियल्स दोज रेजिस्टिव्हिटीज बिकम 0 बिलो क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली ज्यावेळेस एखादा याची पदार्थाची आपण असं म्हणू की टेम्परेचर जातं त्यावेळेस काय म्हणता येईल त्याला की त्याची प्रतिरोधकता किती होते, 0 होते. कीवर्ड्स बघायचे. कधीही प्रश्न सोडवताना आपण कीवर्ड्स बघायचे. माझी पेपर सोडवण्याची एक मेथड आहे ती म्हणजे मी प्रश्नामधले कीवर्ड्स उचलतो आणि त्याच्यानुसार अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो जर मला उत्तर माहीत नसेल तर. पण इथे हे प्रश्न सोपं होता आणि आपल्याला उत्तर देखील मार्क करता येत होतं. प्रतिरोधकता 0 म्हणजे रेजिस्टिव्हिटी 0 जर असेल याचाच अर्थ तो कंडक्टिव्ह मटेरियल आहे. ओके, कंडक्टिव्ह मटेरियल आहे त्यामुळे इथलं जे इन्सुलेटर हे ऑप्शन आपोआपच कॅन्सल होतं. ओके, रोधक येईल का, नाही होणार का, कंडक्टिव्हिटी त्याची जास्त आहे. जर रेजिस्टिव्हिटी 0 आहे तर कंडक्टिव्हिटी जास्त असणार, वहन क्षमता त्याची जास्त असणार. मग वहन क्षमता जास्त असलेला आपल्याला इथे पाहायला मिळते 2 ऑप्शन्स आपल्याला सिमिलर दिसत आहेत. तर वहन क्षमता वाहक आणि अतिवाहक हे आपण सुपर कंडक्टर आणि कंडक्टर हे 2 ऑप्शन्स आपल्यासमोर राहत आहेत. जर आपली प्रतिरोधकता 0 असेल तर तो जो पदार्थ आहे त्या पदार्थाची वहन क्षमता काय असेल, सर्वाधिक असेल. मग कंडक्टर आणि सुपर कंडक्टर याच्यामध्ये वहन क्षमता कोणाची सगळ्यात जास्त आहे तर सुपर कंडक्टरची म्हणजेच अतिवाहक हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, तर आपण तुम्ही बघू शकता आता असा प्रश्न आयोगाने विचारला आहे तर याच्यावर तुम्हाला असा प्रश्न पुढे देखील विचारला जाऊ शकतो. कसा तर क्रिटिकल टेम्परेचर्स तुम्हाला विचारले तर ॲल्युमिनियमचं किती, इंडियमचं किती, मर्क्युरीचं किती, लीडचं किती, तर तुम्हाला ते क्रिटिकल टेम्परेचर्स तुम्हाला विचारलेत. क्रिटिकल टेम्परेचर्स हे जे आहेत याच्या जर खाली टेम्परेचर गेलं त्यांचं तरी हे पदार्थ आपल्याला काय होतील तर सुपर कंडक्टर म्हणून वापरता येतील. सो क्रिटिकल टेम्परेचरच्या ज्यावेळेस निर्णायक म्हणजे त्यांच्या खाली ज्यावेळेस प्रतिरोधकता जाते त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल की ते जे पदार्थ आहे ते सुपर कंडक्टर म्हणून किंवा अतिवाहक म्हणून आपल्याला काय करता येईल, कन्सिडर करता येईल. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजलं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील. सेम लास्ट इयर क्वेश्चन विचारला, त्याच्या आधी 2022ला एक मांजराचं प्रश्न विचारला होता. 2 आरसे दिले होते आणि मध्ये एक मांजर ठेवलं तर त्याच्याप्रमाणे आपल्याला अँगल दिला आणि त्या अँगलनुसार काय विचारलं त्यांनी प्रश्न. सेम प्रश्न ॲज इट इज विचारला, अँगल चेंज करून आपल्याला विचारलं. थोडंसं त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप बदललं त्यांनी. ओके, याचा एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. काय, n = 360 डिवायडेड बाय θ - 1. आता याच्यामध्ये जे थिटाची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तर आपल्याला दिलेला जो अँगल आहे तो म्हणजे काय, थिटा म्हणजे 36 डिग्री. ओके, 36 डिग्री ही काय आहे थिटाची व्हॅल्यू. आता जर थिटाची व्हॅल्यू आपल्याला 36 डिग्री दिली आहे फॉर्म्युल्यामध्ये आपण जर हे 36 इथे ठेवलं थिटाच्या जागी म्हणजे 360 डिवायडेड बाय किती 36 वजा 1. जर आपण 36ने 360ला भागलं तर उत्तर आपल्याला किती येतं 10 आणि वजा 1 म्हणजे किती आन्सर येणार, जे आपलं फायनल आन्सर असेल ते किती असेल 9. तर 9 ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसते तर ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, सेम प्रश्न, सोपा प्रश्न होता त्यामुळे खूप जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपल्याला हा एक प्रश्न विचारला गेला होता, इक्वेशन दिलं होतं आणि ते इक्वेशन कोणत्या नावाने ओळखलं जातं ते आपल्याला विचारलेलं. टफ क्वेश्चन होता बऱ्यापैकी. जे सामान्य विज्ञानाचा अभ्यास करतात त्या विद्यार्थी एवढ्या डीपमध्ये जात नाहीत की बर्नॉलीज इक्वेशन, पास्कलचं इक्वेशन किंवा युलर इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ह्या सगळ्या गोष्टी आपण तेवढ्या डीपमध्ये बघत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा थोडा टफ टाईपचा क्वेश्चन होता. पण आता क्वेश्चन विचारला आहे तर आपल्याला बर्नॉली हे त्याचं उत्तर होतं, परंतु सेकंड कीमध्ये आयोगाने ते कॅन्सल केलं. पण आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे की बाकीचे जे पास्कलचा नियम आहे तो काय असणार आहे, युलरचं इक्वेशन कशा संदर्भात आहे, कंटिन्युटी सातत्य समीकरण जे आहे ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत. आता बर्नॉलीचं इक्वेशन जर आपण ह्या प्रश्नाच्या अँगलने जर आपण बघितलं तर तुम्ही लक्षात घेता बर्नॉली इक्वेशन हे पाहिलं जातं आणि आपल्याला आयोगाने काय दिलं होतं तर या पद्धतीचं इक्वेशन. या दोघांमध्ये डिफरन्स दिसतोय म्हणून तो कॅन्सल केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता तुम्ही इथे पहा, जे इक्वेशन आहे हे दिलेलं इक्वेशन, या इक्वेशनला जर आपण रोने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल तर इथे पी रो त्याचबरोबर खाली रो प्लस HG रो प्लस 1/2 रो याने मल्टिप्लाय केलं. इथला रो आणि इथला रो कॅन्सल होईल. आपल्याला काय मिळेल इक्वेशन P प्लस HG
रो प्लस 1/2 रो. आणि आपल्याला बर्नौलीचं इक्वेशन काय सांगतं, तर P 1/2 रो व्ही स्क्वेअर. म्हणजे इथे मिसिंग काय आपल्याला या इक्वेशननुसार व्ही स्क्वेअर. आता हे मिसिंग असल्यामुळं मला वाटते कदाचित आयोगाने हे ॲन्सर आपल्याला कॅन्सल केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हा क्वेश्चन पूर्णपणे कॅन्सल केला आहे. पण हे इक्वेशन जर पार्शली आपण बघितलं तर बर्नौलीचं समीकरण होतं आणि ते आपल्याला प्रश्न देखील आपल्या याच्यावर व्यवस्थितपणे सुटत होता. ओके, तुम्हाला बर्नौलीज इक्वेशनबद्दल अतिरिक्त माहिती हवी असेल तर इथे याप्रमाणे दिलेली आहे, तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पास्कलचा नियम इथे देखील ऑप्शन आहे. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. पास्कलचा नियम हा कशा संदर्भातला आहे? पास्कल हे युनिट कसलं आहे? आपण बघतो की प्रेशरचं युनिट आहे. प्रेशर इज इक्वल टू या फॉर्म्युला काय आपला फोर्स डिवायडेड बाय एरिया. आता हा जर तुम्हाला कधी याच्यावर गणित विचारलं किंवा तुम्हाला याच्यावर जर विचारलं पास्कलचा नियम कोणत्या समीकरणाने सांगता येतो तर आपल्याला या पद्धतीचं नॉलेज असलं पाहिजे. युलरचं इक्वेशन हे आपल्याला बऱ्यापैकी फ्लुइड डायनॅमिक्स संदर्भातलं आहे. एवढं डीपमध्ये आयोग पुन्हा जाणार नाही. तर हे युलरचं इक्वेशन देखील लक्षात असलं पाहिजे. डेरिव्हेटिव्हजमध्ये असतं, फ्लुइड डायनॅमिक्सच्या संदर्भातलं आहे. एवढं लक्षात ठेवा, फक्त तेवढं सफिशियंट राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचं इक्वेशन आहे सातत्य समीकरण. सातत्य समीकरण म्हणजे फ्लुइड ज्यावेळेस एका पाईपमधून जात असतो आणि जर आपण त्या पाईपचा एरिया बघितला, इथे आपल्याला एरिया खूप कमी आहे आणि इथे एरिया खूप जास्त आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे इथला जो क्रॉस सेक्शनल एरिया आणि तिथून त्याची विलॉसिटी जी वाहण्याची आहे ती, त्यानंतर इथला क्रॉस सेक्शनल एरिया आणि इथली विलॉसिटी वाहण्याची, हे दोन्ही डिफरंट असणार आहेत. आणि या दोन मधला जो रिलेशन आहे तो सातत्य समीकरण म्हणून कन्सिडर केला जातो. त्याचा फॉर्म्युला A1V1 इज इक्वल टू A2V2 असा असतो आणि याला काय म्हणतात तर सातत्य समीकरण. ज्यावेळेस फ्लुइड एकाच पाईपमधून वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून जात असतो त्यावेळेस त्याला काय आपण म्हणता येईल तर सातत्य समीकरण हे त्याचं ॲन्सर असेल. त्यामुळे आपण ऑप्शन्स देखील त्याचे पडताळून पाहायचे आहेत. ॲनालिसिस करताना कोणत्याही क्वेश्चन पेपरचं आपल्याला ऑप्शन्सचं ॲनालिसिस देखील इम्पॉर्टंट राहतं. कारण येणाऱ्या क्वेश्चन्समध्ये आता बर्नौलीज इक्वेशनपर्यंत आयोग पोहोचलं तर पास्कलचं येऊ शकतं, युलर येऊ शकतो, सातत्य येऊ शकतं. त्यामुळे त्या देखील गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, नेक्स्ट आपण याच्यामधला क्वेश्चन आहे तो म्हणजे आपला कोणता तर किरणोत्सारी घटकातून जेव्हा अल्फा कण बाहेर पडतात तेव्हा काय घडतं याच्याबद्दल आपल्याला 4 ऑप्शन्स दिले होते आणि त्याच्यापैकी एक निवडायचं होतं. तर याच्यामध्ये आधी आपल्याला अणु अंक म्हणजे काय आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय याच्याबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. अणु अंक म्हणजे काय तर एवढं सिंपल लक्षात ठेवायचं की कोणत्याही अणूच्या केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय त्याला म्हणतो अणु अंक किंवा ॲटॉमिक नंबर इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटॉम. ओके, तर म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉनची संख्या म्हणजे अणु अंक. त्याच्यानंतर पुढे आपण बघतो की मास नंबर म्हणजे काय अणुवस्तुमानांक म्हणजेच काय की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या कशामध्ये न्यूक्लियसमध्ये असलेली एकत्रित संख्या म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. हे आपल्याला 2 गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर आपण बघूया आता प्रश्न वाचू. अणुअंक 2ने कमी होतो, अणुवस्तुमानांक 4ने कमी होतो, अणुअंक 1ने कमी होतो, अणुवस्तुमानांक 2ने कमी होतो, अणुअंक 1ने वाढतो आणि अणुअंक आणि अणुवस्तुमानांक यांच्यात बदल होत नाही. याचं उत्तर काय आहे 2 उत्तर आहे. कसं ते आपण बघू. ज्यावेळेस अल्फा डिके म्हणजेच काय अल्फा कण ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस काय होतं ॲटॉमिक नंबर 2ने काय होतो कमी होतो, 2ने काय होतो कमी होतो आणि नंतर ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो 4ने कमी होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1मध्ये काय आहे अणुअंक 2ने कमी होतं, अणुवस्तुमानांक 4ने कमी होतो. त्यानंतर आता याच्यावर अल्फा कणांवर प्रश्न विचारून झाला, तुम्हाला बीटावर येऊ शकतो किंवा गॅमावर येऊ शकतो. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. कसं तर ॲटॉमिक नंबर 1ने कमी होतो कोणाच्या बाबतीत बघतो आपण बीटाच्या बाबतीत आणि ज्यावेळेस गॅमाच्या बाबतीमध्ये काय होतं तर काहीही फरक पडत नाही. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मासवर कोणताही फरक पडत नाही, रिमेन अनचेंज्ड. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक अशा पद्धतीचं एक चार्ट काढून घ्या की अल्फा कण, त्यानंतर इथे बीटा कण आणि इथे गॅमा कण. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की आपला जो ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे त्याच्याबद्दलचे हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगतो आहे. सॉरी, त्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी काय तर इथे तुम्हाला सिम्पल 2 काढायचं आहे, त्याच्यानंतर -1 करायचा म्हणजेच काय होईल 1 येईल, त्यानंतर -1 करायचा म्हणजेच काय येईल 0 येईल. इथे काय करायचं आपल्याला 4 लिहायचं आहे आणि त्यानंतर सरळ हा जो शेवटी आलेला 0 ॲज इट इज इथे ठेवून द्यायचं आहे. हे जर तुमच्या लक्षात राहिलं म्हणजे 210 आणि हा 400 असं जरी लक्षात ठेवलं तरी पण आपल्याला काय लक्षात राहील की ज्यावेळेस
अल्फा कण डिके होतात किंवा अल्फा कणांमधून किरणोत्सारी बाहेर पडतात, त्यावेळेस आपल्याला काय लक्षात ठेवता येईल की 2ने काय होतं, ॲटॉमिक नंबर कमी होतो आणि 4ने ॲटॉमिक मास नंबर कमी होतो. त्याचबरोबर इथे बीटा कण जेव्हा बाहेर पडतात तर ॲटॉमिक नंबर 1ने वाढतो आणि जो याच्यामध्ये काही फरक पडत नाही, त्यामुळे 0 लिहिलं आहे. आणि नंतर यांच्या बाबतीमध्ये गॅमा किरणांच्या बाबतीमध्ये कोणताही फरक पडत नाही, दोन्ही अनचेंज असतात, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके, तर हे वजा यासाठी करा की डिक्रीज होतात म्हणून, आणि हे इथे प्लस यासाठी करा की इन्क्रीज होतो म्हणून, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. हे जरी एवढं लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट राहणार आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांबद्दल माहिती पाहिजे असेल तर हे चार्ट एकदा बघून घ्या. याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची कोणती, तर हाय आयनायझिंग पॉवर असते कोणाची, अल्फा किरणांची, आणि पेनेट्रेटिंग पॉवर कशी असते, लो असते. पण ही पेनेट्रेटिंग पॉवर आहे ती सगळ्यात जास्त कोणाची असते, तर गॅमा किरणांची. पेनेट्रेटिंग पॉवर म्हणजे काय, भेदन शक्ती, म्हणजे एखाद्या पदार्थाला भेदून जाण्याची तुमची क्षमता किती आहे त्याला आपण भेदन शक्ती म्हणतो, ती गॅमा किरणांची सर्वाधिक असते. आणि आयोनायझिंग पॉवर म्हणजे H+ आणि OH- हे आयन्स तयार करण्याची जी शक्ती आहे ती कोणाची जास्त आहे, तर अल्फा किरणांची जास्त आहे. त्यामुळे अल्फा किरण आणि गॅमा किरणांचे 2 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे. इथे एवढं लक्षात ठेवायचं, आयोनायझिंग पॉवर जर अल्फा किरणांची जास्त आहे तर गॅमा किरणांची खूप कमी आहे. पण जर गॅमा किरणांची आपण इथे पाहिलं पेनेट्रेशन पॉवर खूप जास्त आहे, त्यामुळे इथे पेनेट्रेशन पॉवर अल्फा किरणांची कमी असलेली पाहायला मिळते, आणि याच्या दरम्यान आपल्याला बीटा किरणं पाहायला मिळतात. सो याच्यामधले ह्या प्रॉपर्टीज एकदा लक्ष टाकून घ्या आणि हे टेबल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आयोग ज्यावेळेस बीटा किंवा गॅमावर प्रश्न विचारेल त्यावेळेस आपलं कन्फ्युजन व्हायला नको. सुरुवातीलाच आपण ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात याच्याबद्दलचं नॉलेज देखील घेतलेलं आहे. सो हा आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला आहे. पहिलं त्याचं उत्तर आहे आणि त्याच्या इतर जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल देखील आपण पडताळून पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोपा प्रश्न होता बऱ्यापैकी. आपल्याला हा जर फॉर्म्युला लक्षात असता तर आपल्याला हे सोडवता येऊ शकलं असतं. म्हणजे सिम्पल कन्व्हर्जन बिटवीन फॅरनहाईट आणि डिग्री सेल्सिअस याच्यामधलं कन्व्हर्जनचा फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असेल तर आपण हे उत्तर सोडवू शकलो असतो. ओके, पण आपण आता बघूयात की याच्यामधून कसं सुटत होतं. C = F-32 इंटू ब्रॅकेट आहे आणि मल्टिप्लाय बाय 5/9 याच्यानुसार. आता आपल्याला हे कशात दिलं आहे ऑप्शनमध्ये, प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर 104 फॅरनहाईट दिलं आहे, म्हणजे Fची व्हॅल्यू दिली आहे. मग C आपल्याला काढायचं आहे. काय त्याने विचारलं ना, किती डिग्री सेल्सिअस असेल, C काढायचं आहे. त्यानंतर Fची व्हॅल्यू 104 टाकायची, 32 डिवायडेड बाय 5 इंटू 5/9. ओके, याचं उत्तर किती असणार आहे, 72. ओके, त्यानंतर 5/9, 9×9, 9×8 = 72, 8×5 = 40 डिग्री सेंटीग्रेड हे काय असेल, याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. आता तुम्हाला आयोग याच्या पुढे आता डिग्री सेंटीग्रेड आणि फॅरनहाईटमधलं प्रश्न विचारलं, तुम्हाला डिग्री केल्विनमधलं पण प्रश्न विचारेल, तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच डिग्री केल्विन ज्यावेळेस आपण बघतो 0 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस हे उत्तर असतं त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल, 273 डिग्री केल्विन हे समरूप असतं. जर तुम्हाला असं विचारलं की 227 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती केल्विन, तर याचं तुमचं ॲन्सर काय असेल, तर 227 + 373 = किती होणार याचं, 300 डिग्री केल्विन हे त्याचं उत्तर. म्हणजे 227 सेंटीग्रेड म्हणजे 300 डिग्री केल्विन. हे कन्व्हर्जन देखील लक्षात असलं पाहिजे. 273 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 273 केल्विन हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतं. सो आपलं फॅरनहाईटचं झालं आहे ॲनालिसिस, त्याचबरोबर डिग्री केल्विनचं देखील आपण पाहिलेलं आहे. हे पण आपण एक्सप्लेन केलेलं व्यवस्थितपणे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की आपल्याला कोणते विधान बरोबर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, विधान काय विचारले, चूक बरोबर त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि काय करायचं आहे तिथे आपल्याला सर्कल किंवा अंडरलाईन करून ठेवायचं, जेणेकरून ओघामध्ये आपण काहीतरी वेगळं वाचायला नको. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपला ग्रॅव्हिटेशनल सूर्याचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या संबंधी आपल्याला पाहायला मिळतं. केपलरचे काही नियम आहेत त्याच्या संदर्भात देखील आपल्याला ऑर्बिटल नियम आहेत त्याच्याबद्दल त्याच्या जवळ जाणारा हा प्रश्न होता, म्हणून तुम्हाला हे एक्सप्लेन करतो आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेस सूर्य इथे आहे, सूर्याचं जर आपण पाहिलं तर सूर्याचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याच्या जवळपास खूप जास्त असणार आहे, आणि जसं जसं लांब जाईल एखादा ग्रह तर त्याच्यावर कमी प्रमाणामध्ये असेल. म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा ग्रह एवढ्या लांबीवर आहे सूर्यापासून,
तर तो ग्रह सूर्याच्या कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कक्षेमध्ये असणार आहे. जसं जसं जवळ येईल तो ग्रह तसं तसं सूर्याच्या तो जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये किंवा फील्डमध्ये असेल. त्यामुळे त्याचं जवळचा जो स्पीड आहे तो जास्त असणार आहे आणि जसं जसं लांब जाईल तसं तसं त्याच्यावर प्रभाव जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी कमी असेल आणि तो जसं जसं जवळ येईल तसं त्याचा स्पीड वाढेल. म्हणजे हे तुम्ही समजू शकता, हे जे रोटेशन तुम्ही आता जे ॲनिमेशन बघताय ते ॲनिमेशन अशाच प्रकारे, म्हणजे इथला जो स्पीड आहे तो खूप जास्त असेल रादर की इकडचा खूप कमी असणार आणि इथला खूप जास्त. अशा पद्धतीने ज्यावेळेस तो ऑर्बिटमध्ये फिरत असेल, ह्याचा म्हणजे याला खूप वर्ष लागत असतील ज्यावेळेस तो आउटर याच्यामध्ये असेल तेव्हा. आणि सूर्याच्या जवळचे जे ग्रह आहेत त्यांच्यावर पण आपण पाहतो. पृथ्वी आहे, जसं बुध आहे, यांच्यावर, मंगळावर देखील. जसं आपण गुरुच्या पुढे वगैरे जातो तर आपल्याला ते जो हा आपला ॲन्सर प्रश्न जो आहे त्याच्याबद्दलचे ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, तर ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी, बरोबर आहे. ग्रहांचा वेग कसा असेल, सर्वात कमी असेल जास्तीत जास्त अंतर असताना, आणि सूर्यापासून कमीत कमी अंतरावर कसा असेल, जास्त. कारण आपण काय पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनल त्याची फील्ड जी आहे ती खूप जास्त असेल आसपासच्या एरियामध्ये. ओके, या सगळ्या भागामध्ये आणि या भागामध्ये खूप जास्त कमी असेल, म्हणजे कमी प्रमाणामध्ये असेल परंतु कमी प्रमाण आहे. ओके, तर हे उत्तर होतं पहिल्या क्रमांकाचं. आणि हे तुम्हाला ॲनालिसिस देखील तुम्ही इथे पाहिलं कशा पद्धतीने रोटेट होतं. ओके, आणि त्याच्या अगदी अपोजिटमध्ये हे ऑप्शन दिलं होतं, हे चूक होतं. कमी जास्त अंतर असताना सारखाच नसेल, कारण आपण बघितलं की जवळ असताना ग्रॅव्हिटी जास्त असेल, त्यामुळे हे पण नॉनसेन्स उत्तर होतं. त्यानंतर जास्तीत जास्त कमी कमी असताना जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना जास्त असेल, तर हे पण नाही. कारण प्रभाव हा तुम्ही लक्षात घ्यायचा की जेव्हा ग्रह किंवा ताऱ्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील कोणत्याही, तर त्यांची ग्रॅव्हिटी ही जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट करते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यामध्ये आहे, म्हणूनच ते ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत. म्हणूनच आपली सूर्यमाला आपण म्हणतो त्याला, कारण ते सूर्यमालेत सूर्याच्या भोवती सगळे फिरतात. ते एका कोणत्या तरी बंधाने बांधलेले आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने बांधलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. सगळ्यात सोपा इझिएस्ट क्वेश्चन आपण म्हणू याला, कारण याच्यावर आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारतं आणि वारंवार याच्यामध्ये आपण मार्क्स मिळवत असतो. हा ज्याचा चुकला असेल त्याने आपला थोडा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी आणि अभ्यास करण्याची पद्धत थोडी बदलण्याचा प्रयत्न करावा, कारण हा खूप सोपा प्रश्न होता. जीवनसत्वाचा अभाव याच्यामुळे कोणता रोग होतो, तर रातआंधळेपणा. म्हणजे 1चा 4 बघितलं तर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे 2, आणि आपल्याला 2 क्रमांकाचं उत्तर मिळतं. तरीसुद्धा हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पहिल्यांदा जरी उत्तर तुम्ही काढलं तरी पण 2-3 चेक करून घ्या, जेणेकरून तुमचं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं, ओघाओघामध्ये ॲन्सर चुकू शकतं. दुसरं काय, ड जीवनसत्वामुळे कोणता, तर मूळदिवस हा रोग होतो. म्हणजे डीचा एक आपल्याला आहे का, बघा आता पुन्हा कन्फ्युजन होतं आपलं. आपण काय केलं, इथे आपण हे उत्तर आपलं चुकवलं. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय की बऱ्याचदा आपल्याला ॲन्सरपर्यंत जाताना काय होतं, चुकायला होतं. ही चूक आपण करायची नाही. ओके, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या पद्धतीने अचं 4 आहे, बरोबर. नंतर बचं 1 आहे, बचं 1 आहे. त्यानंतर कचं काय आहे, 2 आहे. कचं स्कर्वी 2 आहे. त्यानंतर डचं काय, तर रक्तक्षय. ओके, ॲनेमिया ज्याला आपण म्हणतो, तर रक्तक्षय हे त्याच्याशी डशी संदर्भात आहे. तर आपल्याला हे उत्तर आपलं कन्फर्म होतं. एकदा चेक करून घ्यायचं, काय थोडासा वेळ जाईल, 2-4 सेकंद एक्स्ट्रा, परंतु चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आयोग कधी कधी अशा पद्धतीचे ऑप्शन सेट करतो. जेवढा सोपा प्रश्न कधी कधी ऑप्शन तेवढे टफ टाकले जातात आणि आपल्याला उत्तर मार्क करताना अडचण होते. इथे ऑप्शन पण सोपे होते आणि इथे आपल्याला क्वेश्चन पण सोपाच दिलेला होता, त्यामुळे ते आपण चुकवायचं नाही. फुलटॉस प्रश्न आहे आणि इथे जिथं जर तुम्ही लीक केलं तर जवळपास परीक्षा देणारे 90% मुलं अशा प्रकारचे प्रश्न बरोबर आणतात आणि आपण तिथं मिस्टेक करतो. तर हे बाकीचे पण बघून घ्या. याचं रॅटिनॉल जे आपण इथे पण आलं आहे, आपलं अजीवनसत्व B1, बीमधले हे आहेत थायमिन, बेरीच्या संदर्भातलं आहे. म्हणजे डिफिशियन्सी, या जर विटॅमिनची डिफिशियन्सी झाली तर कोणत्या प्रकारचे रोग होतील हे आपल्याला इथे सगळे दिलेले आहेत. ओके, तर बाकीचे पण बघा की सीचं स्कर्वी आपल्याला यात विचारलं आहे, कॅल्शिफेरॉल रिकेट्स या पद्धतीने आपल्याला विचारलं आहे. आणि बाकी म्हणजे आयन जर कमी झाली म्हणजे कोणते मिनरल्स, इथे विटॅमिनवर प्रश्न आला आहे, कदाचित मिनरल्सवर आयोग पुढे विचारू शकतो, त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. आयनमुळे कोणतं, फॉस्फरसमुळे कोणतं, कॅल्शियममुळे कोणतं, आयोडीनमुळे कोणतं, आणि कॉपर, ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात असायला पाहिजेत. ओके, याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधी कधी असं टाईमपासमध्ये बघताना देखील अभ्यास आपला पुढे जाऊ शकतो. पुढचा प्रश्न,
अँग्विना ट्रिटिसी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. तो कोणत्या वनस्पतीवर आढळतो? तर आपल्याला ऑप्शन्स आहेत गहू, तांदूळ, बाजरी आणि ज्वारी. तर याचं उत्तर काय आहे? गहू असणार आहे. ओके. इतर पण आपल्याला काय आहेत, म्हणजे आपल्याला आयोग आता याच्यानंतर परजीवी नेमॅटोडवर प्रश्न विचारला, कोणता तुमचा व्हायरस आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारेल, कोणता बॅक्टेरिया आहे त्याच्यानुसार होतं, कोणता फंगस आहे त्याच्यानुसार होतं. तर त्यानुसार होणारे रोग इथे मी दिलेत तुम्हाला, ते पण एकदा वाचून घ्या. जसं की पोटॅटोवर लीफ रोल, मोझॅक, बनानावर बंची टॉप हा व्हायरल डिसीज आहे. ओके. आणि हे बॅक्टेरियल डिसीज आहेत, हे फंगल डिसीज आहेत. तर त्या पद्धतीने देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला ॲन्सरपर्यंत पोचता येईल आणि मार्क करता येईल. आपण इथे बघितलं की मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ते ॲग्विना ट्रिटिसिस दिले. ओके. आयोग बऱ्यापैकी दोन्हीकडे इंग्लिश शब्द देतो, त्यामुळे इंग्लिश शब्द पण आणि मराठी शब्द पण त्या रोगासाठी काय आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके. त्यामुळे ज्या काही आळी पडते किंवा एखादा त्याच्यावर बुरशीजन्य रोग पडतो, तर ही आपण मराठीमध्ये वाचतो, पण इंग्लिशमध्ये देखील ते शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आयोग अशा पद्धतीने मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही पद्धतीने एकच टाकतं, कारण काय काय रोगांना इंग्लिशमध्ये नाव वेगळं, मराठीमध्ये वेगळं आहे. ओके. तर दोन्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असावा. पुढचा प्रश्न होता शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? आता इथे सिलेंटराटा, मोलुस्का, मोलुस्कांचे कवच आणि मोलुस्कांचे आवरण अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. आता इथे आपल्याला शंखशास्त्र म्हणजे विचारलं आहे. शंख, आपण शंख जरी लक्षात आणला तरी पण आपल्या लक्षात येईल की फक्त बाहेरचं जे कवच असतं त्या कवचलाच आपण शंख म्हणतो. ओके. आणि त्याचा अभ्यास म्हणून मोलुस्कांचे कवच हे याचं उत्तर होतं. बऱ्यापैकी मुलांनी हे इलिमिनेट केले होते, परंतु मोलुस्कांचे आवरण आणि कवच याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं. आवरण कशाला म्हणतात? तर ही डायग्राम तुम्ही आता एकदा लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. हे जे तुम्हाला गुलाबी कलरचं इथे आवरण दिसतं म्हणजे हे बाहेरचं कवच आहे आणि हे आवरण आहे, म्हणजे कवचाच्या आतून ते थोडंसं कम्पॅरेटिव्हली मृदू स्वरूपाचं जे आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो? तर मॅन्टल ऑफ मॉल्युस्का म्हणतो. आणि त्याच्या बाहेर जे कठीण स्वरूपाचं असतं त्याला शेल ऑफ मॉल्युस्का म्हणतो. इथे तुम्ही बघू पण शकता, सिंगल मिनरलाइज डॉर्सल डोम लाईक शेल, हे शेल आहे. आणि नंतर हे आतमध्ये जे आहे त्याला काय आपण काय म्हणतो की मॅन्टल. मॅन्टल म्हणजेच काय? मॅन्टल म्हणजेच काय? मोलुस्कांचे आवरण. त्यामुळे आवरण हे थोडं मृदू स्वरूपाचं आतल्या बाजूला असतं आणि त्याच्या बाहेरची बाजू जी कठीण कवच असतं त्याची असते. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? आपलं ऑप्शन क्रमांक 3 मोलुस्कांचे कवच. याप्रमाणे मोलुस्काची तुम्ही आकृती बघून घ्या की मोलुस्का असतात, आतमध्ये त्यांचं पूर्णपणे मृदुकाय शरीर असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक डोम लाईक स्ट्रक्चर असतं जे कठीण असतं, त्याला आपण काय म्हणतो? शेल म्हणतो. आणि त्याच्या आतून थोडंसं कम्पॅरेटिव्हली मृदुकाय, त्याला आपण काय म्हणतो? तर मॅन्टल म्हणतो. ओके. तर ही डायग्राम एकदा बघून घ्या आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करा. कदाचित याच्यावर शंखशास्त्रावर विचारलं आहे, आणखी पुढच्या एखाद्या तुमच्या प्राणी वर्गावर प्रश्न विचारला जाईल. ओके. विकिपीडियाचं हे फर्स्ट पेज आहे, कॉन्कोलॉजी. याच्यामध्ये बघितलं की शंखशास्त्र याचा अभ्यास केला जातो. कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ मॉल्युस्का शेल. ओके. त्याच्याबद्दलचं आपण इथे बघितलं आहे. हे तुम्हाला म्हणजे विकिपीडियाचं पहिलं पेज असतं, त्याच्यामध्ये जे काही इंट्रोडक्शन असतं, ॲन्सर्स म्हणजे आपल्याला क्वेश्चन कोणताही तुम्ही सर्च केला तर तुम्हाला ॲन्सर त्या पहिल्या पेजवरच मिळतं. अगदी डीपमध्ये जाण्याची पण गरज नसते. हे पेज यासाठी इथे लावलं आहे की विकिपीडियाचं पेज सर्च करायला शिका आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं, त्याच्यामधली पहिली ओळच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देते. कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ मोलुस्का शेल. ओके. मेंटल इथं म्हटलेलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा मृदुकाय प्राणी वर्गावरच विचारलेला होता आणि त्याच्यावर काही वैशिष्ट्ये दिली होती आणि त्याच्यामधली आपल्याला कोणती बरोबर आहेत ही आपल्याला मार्क करायची होती. ओके. तर याच्यामध्ये काय दिलं आहे की प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आपल्याला माहीत आहे का? तर आपण याच्यावर क्वेश्चन मार्क आहे की दुसरा आहे, पहिला आहे, तिसरा आहे, माहीत नाही. पण आपल्याला एवढं माहीत आहे सामान्य विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या मुलांना की ऑर्थोपोडा म्हणजे काय की इन्सेक्ट कीटक वर्ग जो आहे आर्थ्रोपोडा, याच्यामध्ये आपल्याला सर्वाधिक म्हणजे फर्स्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो जो कीटक वर्ग. ओके. कीटक वर्ग इन्सेक्ट्स हे जे आहेत हे आपल्याला पहिले असलेले पाहायला मिळतात. मग दुसरा हा असू शकतो का? तर शक्यता आहे. आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आपण अशा प्रकारे सॉल्व करायचं. जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. दुसरं जे आहे ते सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममिती असतात, हे याच्याबद्दल पण आपल्याला डाऊट आहे, जर आपण ठेवू शकतो. त्यानंतर ते फक्त जमिनीवरच राहतात. आता इथे तुम्ही कन्फर्म होता काय? ते फक्त जमिनीवरच राहतात असं म्हटलं आहे. असं असतं का? तुम्ही गोगलगाय बघा किंवा ऑक्टोपस बघा किंवा स्क्विड बघा, कोणताही आहे, हे आपल्याला पाण्यामध्ये पण पाहायला मिळतात. त्यामुळे हे तर कन्फर्म चुकीचं आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन जर तुम्ही कन्फर्म चुकीचं आहे असं जर काढलं,
क हे चुकीचं आहे. जर तुम्ही काढलं तर तुमचं हे ऑप्शन कट होऊन जातं. ओके, हे ऑप्शन कट होऊन जातं, हे तुम्हाला कन्फर्म माहीत आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, त्यांना मांसल पाय असतात. ओके, मांसल पाय म्हणजे काय, की त्यांचे जे पाय आहेत हे मस्क्युलर टाईपचे असतात. तर तुम्ही गोगलगाय बघता, बरोबर. त्यानंतर हे सगळे सरकणारे प्राणी आहेत, बरोबर. त्यानंतर ऑक्टोपस बघता, स्क्विड बघता, कोणताही प्राणी घेतलं या वर्गातला तर मृदू त्याचे पाय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे ऑप्शन बरोबर असण्याची तुमची शक्यता वाढते. हे जर आपण बरोबर केलं तर आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे कोणता, क नसलेला आणि ड असलेला एकच ऑप्शन आहे, अ ब ड. म्हणजे जर आपण बघितलं इथं दुसरं आहे का तर असेल. ओके, आणि हे आहे का तर हे पण आहे. ओके, म्हणजे अ ब ड हे उत्तर मिळतं. म्हणजे तुम्हाला क आणि ड वरून कन्फर्म गोष्टी कळतात. अ आणि ब वरून तुमची जर 50-50मध्ये असेल आणि तुम्हाला हे माहीत असेल तर ही दुसरी पण तुम्ही काय करू शकता, ऑप्शनला जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला मार्क करू शकता. क आणि ड हे कन्फर्म चुकीचं आहे आणि हे कन्फर्म बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्ही 2 हे उत्तर काढलं. पहिले 2 ऑप्शन तुम्हाला 50-50 असेल तरीसुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतात. आता ह्या मोलुस्का वर्गामध्ये आपल्याला 3 सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला सब टाईप पाहायला मिळतात मोलुस्काचे. ते कोणते, गॅस्ट्रोपोडा, त्यानंतर बायवेल्विया, त्यानंतर कोणता, सिफलोपोडा. याच्यामध्ये काय आहे तर हे जे गॅस्ट्रोपोडा आहेत याच्यामध्ये काय, की यांचं पाय जे आहेत ते काय जसे पोटाला लागलेले असतात आणि त्याप्रमाणे ते घसरत घसरत चालतात. जसे गोगलगाय वगैरे आपण बघतो, स्नेल, स्लग्स वगैरे जे आहेत ते अशा पद्धतीच्या याच्यामध्ये येतात. गॅस्ट्रो म्हणजेच काय, पोटाचा भाग, आणि पोडा म्हणजे त्यांचे पाय, हे त्याप्रमाणे घासतात, पोटाला असल्यासारखे वाटतात आणि त्याप्रमाणे ते चालत असतात. तर त्यांना या मोलुस्काच्या या सब टाईपमध्ये, आता मोलुस्कावर 2 प्रश्न विचारलेत तर तिसरा प्रश्न इथे बनवू शकतो, म्हणून आपण याच्यावर देखील विचार करतो आहे. त्यानंतर जो बायवेल्विया आहे त्याच्यामध्ये काय आहे तर सममिती असतात, म्हणजे असे की ज्यांना आपण 2 भागांमध्ये ओपन करू शकतो, 2 भागांमध्ये ओपन करू शकतो. म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामधलं शिंपला पाहिलं तर शिंपला आपण 2 भागांमध्ये ओपन करू शकतो. जे 2 भागांमध्ये बाय, याच्यामधलं बायवेल्वियामध्ये काय, बाय हा शब्द पहिला आहे तर याचा अर्थ तो आहे की 2 भागांमध्ये ओपन होणारे सगळे. ओके, त्याच्यामध्ये काय, ऑयस्टर आहे, क्लॅम्प्स आहे, म्युझल्स आहे, हे आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट सिफॅलोपोडा. सिफॅलोपोडामध्ये काय, की हे खूप इंटेलिजंट असतात, असं समजलं जातं की इंटेलिजंट प्रकारामध्ये हे मोडतात आणि त्यांचा बुद्ध्यांक खूप जास्त असतो. तर असे प्राणी हे मॉल्युस्काचा सिफॅलोपोडा वर्गामध्ये मोडतात. जे ऑक्टोपस, स्क्विड, कटलफिश, नॉटिलस हे जे आहेत हे याच्यामध्ये मोडतात. त्यामुळे हे 3 महत्त्वाचे जे वर्ग आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावर आयोग प्रश्न यावेळेला विचारू शकतो किंवा इतर तुमच्या एक्झाममध्ये, जसं की जी काही येणारी आपली कंबाईंडची एक्झाम असेल क्लास 2 अँड बी अँड सीची, तर त्याच्यामध्ये देखील प्रश्न विचारेल. सो आपलं ॲन्सर्स पाहिलं, ॲनालिसिस पाहिलं, काय संभाव्य प्रश्न याच्यावर विचारला जाईल तो देखील आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काही केमिस्ट्रीचे गणितीय संदर्भातले प्रश्न विचारलेले होते. तर इथे प्रश्न असा आहे की 0.10 मोल जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. ठीक आहे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आपल्याला लक्षात ठेवायचं की काढताना आपल्याला लक्षात फॉर्म्युला आपला हा आहे की -लॉग असतं, -लॉग. त्यामुळे तुमचं ऑप्शन 1 आणि 2 कॅन्सल होतं. ओके, इथे फक्त मायनस दोनच ठिकाणी आहे. ओके, -लॉग असतं pH आपलं काढताना, -लॉग, आणि याचा बेस नेहमीच 10 असतो. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्या ठिकाणी बेस 10 इथे पाहायला मिळतो आहे. ओके, त्याच्यानंतर कंसामध्ये जो दिलेला कॉन्सन्ट्रेशन आहे HClचं ते ॲज इट इज टाकलं आपण. ॲज इट इज टाकलं म्हणजे 0.1 हे ठेवलं तर काय होईल, हे चालणार आहे. पण त्या 1ला आपण कन्वर्ट करून घेऊ. कशामध्ये कन्वर्ट करायचं की त्याला आपल्याला उत्तरामध्ये तसं दिलेलं आहे का, इथे दिलेलं आहे, पण इथे परत × 10⁻1 दिलं आहे. हे चालेल का तर नाही. ओके, तर आपण काय केलं, लॉग 10 ठेवलं बेसला आणि 1 × 10⁻1. हे कन्वर्जन तुम्हाला सोपं आहे गणिताच्या आपल्या भाषेमध्ये, ते तुम्हाला समजून जाईल. म्हणजेच काय 0.1 म्हणजेच आपण जर असं 1च्या भाषेत लिहायचं झालं तर आपल्याला असं लिहिता येईल, बरोबर. आणि हे जे 10 आहे हे वर गेलं तर आपल्याला कसं लिहिता येईल, 1 × 10⁻⁻. होईल. इथे प्लस असतं नेहमी, तो वर गेल्यानंतर मायनस होईल. मग अशा स्वरूपात आपण लिहिलं. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक कशामध्ये मिळतं आहे तर ऑप्शन क्रमांक 3मध्ये मिळते. त्यामुळे याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे देखील लक्षात असलं पाहिजे बेसिक काय, की अम्लामध्ये निळा लिटमस पेपर हा काय होतो, लाल होतो. हा निळा लिटमस पेपर आहे, अम्लामध्ये बुडवल्यानंतर तो लाल झालेला पाहायला मिळतो आहे ॲसिडमध्ये. ओके,
आणि बेसिकमध्ये काय होतं की लाल लिटमस पेपर आहे, तो जर बुडवला तर आपल्याला निळा झालेला पाहायला मिळतं. तर आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो आणि आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो, लाल किंवा तांबडा म्हणा त्याला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीने कन्व्हर्जन होतं. लिटमस टेस्ट याच्यावर देखील आपल्याला बेसिक प्रश्न विचारला तर कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून मी इथे एक्सप्लेन करून टाकलं. त्यानंतर ही जी आपली pHची स्केल आहे, ती स्केल तर आपल्या सगळ्यांना माहीत असते. 7ला न्यूट्रल असतं, त्याच्या जसं जसं खाली जाऊ तसं ॲसिडिटी वाढते, जसं जसं वर जाऊ त्याप्रमाणे बेसिसिटी वाढते. म्हणजे आम्ल आणि आम्लारी याचं डिव्हिजन किंवा बायफर्गेशन करणं सोपं जातं, म्हणून आपली ही स्केल. इथे व्हेरियस आपण काही गोष्टी टाकल्यात त्या लक्षात ठेवायच्या, जसं की ब्लड, टीयर्स याचा एकदम 7च्या खूप जवळ आहे, म्हणजे 7च्या पुढे आहे थोडासा, म्हणजे एकदमच कमी प्रमाणामध्ये बेसिक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इकडे जे आहेत सगळे बऱ्यापैकी ॲसिड आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि इकडे असलेले बेसिक आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, ॲसिड कोणते बेसिक कोणते याच्यामध्ये. जर लक्षात घ्यायचं असेल, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन टाका. याचं उत्तर 3 आहे. त्यानंतर आपल्याला गणित विचारलं होतं की काय 1.5 m H2SO4च्या द्रावणात 10 dm³ द्रावणापासून 1.0 n H2SO4चे द्रावण कसे बनवाल. आता इथे हे प्रश्न आपण सोडून घेऊ. 1.5 m H2SO4चं द्रावण आहे आणि त्याच्यामध्ये 10 dm³ म्हणजे हे आपल्याला थोडक्यात काय दिले, व्हॉल्यूम दिले टोटल. तर आपण ते 10 लिटर असं कन्सिडर करू. इथे 10 लिटर असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढे आपण काय दिलं आपल्याला 1n. आता हे n आणि m म्हणजेच काय, मोरॅलिटी आणि नॉर्मॅलिटी या दोघांचं आपल्याला रिलेशन काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला किती द्रावण असेल याचा असं प्रश्न विचारलेला आहे. तर आता n आणि m याच्यातलं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे n इंटू स्मॉल n. आता हे m जो आहे तो मोरॅलिटीचा आहे आणि n जो आहे तो नॉर्मॅलिटीचा आहे. दोन्ही जर आपल्याला n दिले असते किंवा दोन्ही m दिले असते तर गणित सोडवणं सोपं झालं असतं, परंतु आपल्याला एक द्रावण जो आहे तो नॉर्मॅलिटी आणि दुसरा आहे तो मोरॅलिटीमध्ये. नॉर्मॅलिटी आणि मोरॅलिटी हे दोन्ही जे आहेत ते युनिट आहेत. कसले, तर कॉन्सन्ट्रेशनचे, एखाद्या कोणत्याही द्रावणाचे कॉन्सन्ट्रेशनचे आपल्याला युनिट म्हणून ते पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये कन्व्हर्जन आपण करून घ्यायचं. ही एनची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, तर आपल्या ज्या द्रावणामध्ये असलेलं जे हायड्रोजनचं जे प्रमाण आहे किंवा हायड्रोजनची जी संख्या आहे त्याच्याप्रमाणे आपण कन्सिडर करतो. तर याच्यानुसार जर आपण सोडवलं तर आपल्याला लक्षात येतं की हे जे इथे 1n दिलेलं आहे त्याला आपण कन्वर्ट जर mमध्ये केलं तर 1 डिवायडेड बाय 2ची संख्या आहे, म्हणून हायड्रोजनची संख्या 2 आहे, म्हणून काय केलं आपण 0.5 टाकलं, म्हणून आपलं 5 काय असणार आहे 0.5. म्हणजे इथे आता लक्षात ठेवा की आपल्याला आलेलं उत्तर म्हणजे 1.5 m हे पहिलं द्रावण आणि दुसऱ्यामध्ये 0.5 m. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला असं सांगतं की m1 v1 इज इक्वल टू m2 v2. पहिलं द्रावण लक्षात घेतलं तर याच्यामध्ये m1 किती आहे, आपल्याला 1.5 दिलं आहे मोरॅलिटी, आणि त्यानंतर द्रावण किती दिलं आहे, व्हॉल्यूम किती दिलं आहे तर 10 लिटर. दुसऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर किती दिलं आहे आपल्याला, आता 0.5 आपण काढलं आणि त्याच्यानंतर इथे व्हॉल्यूम किती आहे तर तेच तर आपल्याला काढायचं आहे. ओके, ते द्रावण कसे बनवाल ते काढायचं आहे. तर इथे V2 ॲज इट इज ठेवलं आपण. आता हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्या लक्षात येईल V2 इज इक्वल टू 1.5 इंटू 10 आणि हे जे इथे जो हा 0.5 होता तो इकडे काय होईल, डिव्हिजनमध्ये जाईल, म्हणजे 0.5 येईल. आता इथे जर इक्वेशन आपण पाहिलं 5 × 5 5 × 3 = 15. ओके, आणि त्याच्यानंतर 3 × 10 सिम्पल गणित आहे. 3 × 10 किती होणार आहे, 30 उत्तर येणार आहे. म्हणजे 30 V2 एवढं द्रावण आपल्याला पाहायला मिळेल. एवढं द्रावण टोटल असेल सेकंडचं. पहिल्यामध्ये ऑलरेडी 10 आहे आणि सेकंडचं आपल्याला काय ते मिक्स केल्यानंतर 30 पाहायला मिळतं आहे. टोटल 30 झाले आणि ऑलरेडी 10 इथे दिलेलं आहे. म्हणजे किती वाढवलं आहे याच्यामध्ये, इकडं ऑलरेडी 10 आहे आणि आपल्याला इकडे 30 मिळतं आहे, म्हणजे ॲड किती केलं आहे याच्यामध्ये, 20 ॲड केलं आहे म्हणून 30 झालं आहे, बरोबर. मग 20 ॲड केलं आहे, काय ॲड केलं आहे तर पाणी ॲड केलं आहे. कारण का 20 लिटर पाणी ॲड केलं असेल, हे आपलं तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर मार्क करता येईल. पाणी काय ॲड केलं असेल, कारण कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं आहे. इथे काय आहे तर 1.5 मोरॅलिटी आणि 0.5 मोरॅलिटी, त्यामुळे पाणीच ॲड केलं असेल. जर त्याच्यामध्ये आपण असं लक्षात घेतलं की द्रावणात जर H2SO4 ॲड केलं
तर काय होईल, त्याची मॉरॅलिटी वाढली असती, परंतु इथे कमी झाले. याचा अर्थ आपण बघू शकतो की दुधाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी करायचं असेल आणि दूध वाढवायचं असेल तर आपण पाणी ओततो. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं परंतु दूध वाढतं, बरोबर. मग पाणी ओतल्यामुळे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे परंतु द्रावण जे आहे ते वाढलेलं आहे. किती, 30 लिटरपर्यंत. आधी किती होतं, 10 लिटरपर्यंत. किती वाढले, 20ने वाढले. उत्तर आहे आपल्याला इथं ऑप्शन आहे. किती नंबरला आहे, 3ऱ्या क्रमांकाला. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. या फॉर्म्युल्याने उत्तर काढता येतं. नॉर्मॅलिटी आणि मॉरॅलिटीमधलं आपला जो रिलेशन आहे तो लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरून ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन होता NH3 आणि BF3 याच्यामधलं कोणता पर्याय अचूक आहे. अचूक म्हणजे काय, बरोबर कोणतं आहे. ओके, करेक्ट विचारलं आहे तर ते देखील मार्क करून घ्यायचं. NH3 जो आहे तो पिरॅमिडल स्वरूपाचा असतो आणि BF3 जो आहे तो प्लेनर स्वरूपाचा असतो. त्यामुळे त्याच्याबद्दल ज्या व्हॅलन्सीज आहेत म्हणजे आपल्या शेवटच्या कक्षामध्ये किती तुमच्या इलेक्ट्रॉन्स राहत आहेत त्याच्यावरून त्या व्हॅलन्सीज कसे बॉन्ड तयार करतात. कोव्हॅलंट बॉन्ड असेल, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असेल, तर असे जे बॉन्ड जे शेअर करतात त्या शेअर केलेल्या बॉन्डमुळे तुमचं स्ट्रक्चर तयार होतं आणि ते स्ट्रक्चर कोणत्या स्वरूपामध्ये असेल तर ते पिरॅमिडल असेल, प्लेनर असेल, तर त्या पद्धतीवरून हा प्रश्न विचारलेला. म्हणून NH3 पिरॅमिडल आणि BF3 प्लेनर या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. इलेक्ट्रोव्हॅलंट म्हणजे काय, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर. ओके, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे कंप्लीट ट्रान्सफर केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. त्या दोघांमध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड झाला. आणि नंतर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय की त्यांनी शेअर केलेला असतो एखादा इलेक्ट्रॉन, ज्याची शेवटची आपली कक्षा पूर्ण करण्यासाठी ती शेअरिंगमध्ये असतात. कोव्हॅलंट बॉन्ड असतो. तर ह्या पद्धतीने देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन की हायड्रोकार्बनमध्ये कशा प्रकारे 80% कार्बन असतो. कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो. तुम्हाला इथे H आणि C यांची व्हॅल्यू दिल्यात. हायड्रोकार्बन Hची 1 आणि Cची 12 आपल्याला ॲटॉमिक नंबर असलेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये फॉर्म्युला इथे तुम्ही बघू शकता सोल्युशन की ज्याप्रमाणे 80% C हायड्रोकार्बनमध्ये 80% C कार्बन म्हटलं की ती 80%. म्हणून मी इथे 80% कार्बनचं ॲटॉमिक वेट किती, 12 इथे घेतले. 20 मग उरलेलं किती, 20 असेल ना 100%मध्ये. 20% काय असेल तर हायड्रोजन असेल. म्हणून 20% हायड्रोजन. सॉल्व केल्यानंतर फॉर्म्युला आपल्याला मिळतो 1:3. याच्यानुसार इम्पेरिकल फॉर्म्युला जो आहे तो येतो आपला किती, CH3 हा इम्पेरिकल फॉर्म्युला येतं आणि त्याच्यावर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला कोणता मिळेल तर याला जर 2ने मल्टिप्लाय केलं त्यानंतर आपल्याला काय मिळतं तर C2H6 म्हणजेच काय, इथेनची व्हॅल्यू मिळते. C2H6 ही आपल्याला व्हॅल्यू मिळते आणि हे आपलं ॲन्सर असणार आहे. ओके, म्हणजे 80% याच्यामध्ये जर C2H3 बघितलं, H6 बघितलं त्याच्यामध्ये 80% आपल्याला कार्बन पाहायला मिळतं. कार्बन C2H6 हे जे आपण इथे बघतोय C2H6, C2 आणि H6. C2 म्हणजे किती आले, 2 कार्बनचं ऑलरेडी व्हॅल्यू 12 2 24 आणि त्याच्यानंतर H6 Hची 1 आणि किती आहेत 6 म्हणून 6. हे टोटल किती आले 30मध्ये 24 एवढं काय आहे, कार्बन आहे. 24 एवढं कार्बन आहे आणि 6 एवढं काय तर हायड्रोजन आहे. म्हणजे जर 30पैकी 24 आहे तर हे 80% येतात आणि म्हणून आपण उत्तर इथेन हे आपण मार्क करतो. सो आपण डिफरन्स पण लक्षात घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला, इम्पेरिकल फॉर्म्युला. H2O याप्रमाणेच असतं आणि इथे ग्लुकोजचं जर आपण बघितलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 असतं आणि इम्पेरिकल फॉर्म्युला CH2O असतं. त्यामुळे या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर इम्पेरिकल फॉर्म्युला हा CH3 आहे, परंतु तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला गेला आहे तर कशामध्ये असतं CH6 म्हणजेच इथेन हे याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा खूप इंटरेस्टिंग होता आणि सोपा देखील होता. फक्त घाबरवायला हे मोठे अशा प्रकारची गणितं दिली असतात. थोडंसं लॉजिक लावलं की उत्तर सापडतं. म्हणजे आपण इथे बघितलं CH3COOH हे घेतलं म्हणजेच काय, ॲसिटिक ॲसिड. किती आहे ते 180 ग्रॅम. हे तुम्ही इथे लक्षात घेतलं. आता पुढे आपण बघायचं किती C आहे त्याच्यामध्ये, 1 2 आणि इथे तुम्हाला Cची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिले, 12. 2 आहेत मग 12 गुणिले 2 किती होणार 24. Cची व्हॅल्यू किती आली, 24 आली. त्यानंतर पुढे आपल्याला H किती आहेत इथे बघायचं आहे. इथे 3 आहेत आणि इथे 1 आहे. त्यामुळे आपण किती 4 H झाले. Hची व्हॅल्यू किती 1 आहे. त्यामुळे किती होईल तुम्हाला टोटल 1 गुणिले 4 बरोबर 4 आली. ओची व्हॅल्यू किती आहेत, ओची संख्या 2 आहे आणि इथे व्हॅल्यू किती आहे तर 16. म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे 16.
तर इथे तुम्ही बघितलं की 16 गुणिले 2 बरोबर 32. यांची टोटल किती येणार? जर टोटल केली तर आपल्याला 60 येते. ओके, 60 आल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं की हे जे आपल्याला आलं आहे हे उत्तर आपलं कशामध्ये? ग्रॅममध्ये असणार आहे. त्याला आपण मोलमध्ये कन्वर्ट केलं तर कसं होईल तर ते लक्षात घ्या. हे जे आपलं ग्रॅममधलं म्हणजे मोल म्हणजेच काय ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं त्याची व्हॅल्यू असते. याने याला डिवाईड केलं तर आपल्याला किती मिळेल? 180 डिवायडेड बाय 60 बरोबर 3 मोल एवढं आपल्याला काय मिळेल? ॲन्सर मिळेल. म्हणजे CH3COH याच्याप्रमाणे 180 ग्रॅम जे आहे त्याचं ॲसिटिक आम्लामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आपण ही सगळी खटाटोप करतो आहे. तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की 3 मोल एवढं कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या म्हणजे मिश्रणामध्ये त्याचं असणार आहे. ओके, किती असणार आहे? 3 मोल. त्याच्यानंतर पुढचं आपलं जे सोल्युशन आहे ते म्हणजे कोणतं? H2O. H2Oचं याप्रमाणे जर आपण व्हॅल्यू काढली तर आपल्या लक्षात येईल की 2H म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर किती येणार? 2 आणि 16 गुणिले 1च आहे म्हणून किती आले? 16. मग टोटल किती आले? 18. टोटल 18. पण आपल्याला दिले किती? तर 180 ग्रॅम पाणी दिलं. 180 ग्रॅम पाणी त्याला जर मोलमध्ये कन्वर्ट केलं तर आपण किती येतील? 10 मोल. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळालं तर सोल्यूट जे आहे त्याचं मोल मिळाले किती? 3 मोल मिळाले. आणि इथे जे सोल्युशन आहे त्याचं काय आहे तर 10 मोल. फॉर्म्युला जर आपण इथे बघितला तर फॉर्म्युलामध्ये आपल्याला कळतं की मोल ऑफ सोल्यूट किती आहे? 3. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली 3 आणि त्याच्यानंतर टोटल मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे टोटल काय होईल? यांच्या दोघांचे ॲडिशन होईल म्हणजेच किती येईल? 13. मग याचं जर उत्तर काढलं आपण 13 म्हणजे किती आले? 13 0 0 त्यानंतर 13 2 26 आणि 13 39 म्हणजे 0.23 या स्वरूपामध्ये आपल्याला इथे उत्तर आहे का? हां, 0.23 आहे. पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन इथे मार्क करता येईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे दिलं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्यांची व्हॅल्यू काढायची. मोलमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं जसं आपण इथे केलं त्याप्रमाणे मोलमध्ये कन्व्हर्जन करून त्यानंतर हा फॉर्म्युला मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला तो लावायचा आणि त्याच्यानंतर आपलं जे फायनल आन्सर येईल ते इथे असणार आहे. या स्वरूपाचा पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला 100% विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तयार राहा. अशा पद्धतीने गणित सोडून आपल्याला जो काही 2 मार्कांचा ॲडव्हान्टेज आहे तो मिळवण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात की एक मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान इंग्लिशमध्ये बघूयात. इफ 1 मोल ऑफ आयडियल गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर स्टँडर्ड टेम्परेचर अँड स्टँडर्ड प्रेशर देन द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. याचं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचा प्रश्न विचारला आहे. याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये देखील काढता आली असती का? कारण इथे तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिली ही व्हॅल्यू करेक्ट आहे. जर इथे 10⁻⁷ नसतं तर हे उत्तर तुमचं राहिलं असतं, परंतु इथे 10⁻⁷ दिलेलं आहे. इथे जर 10⁻⁷ असतं तर मात्र ही तुमची व्हॅल्यू आली असती उत्तर, कारण अर्गमध्ये दिले. अर्गमध्ये 10⁻⁷ असतं, ज्यूलमध्ये 10⁻⁷ नसतं. ही व्हॅल्यू ॲज इट इज अशीच असते आणि K⁻⁻1 आणि मोल⁻⁻1 याप्रमाणे ते ॲज इट इज राहिलं असतं, परंतु तसं आहे का? नाही. त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही. ते चुकवण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला इथे बघायचं लिटरमध्ये दिले आणि इथे लिटरमध्ये आपल्याला इथे 2 ऑप्शनमध्ये दिले, त्यामुळे 2 आणि 3 गेला असता. जरी लॉजिक लावायचं झालं तरी पण आपल्याला अशा पद्धतीने जाता आलं असतं, परंतु आपल्याला लॉजिक लावायचं नाही, हे आन्सर सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवाल तर हे एक फॉर्म्युला याचा म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचा PV = nRT. आर काय आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे आणि ते आपल्याला काय विचारलं आहे? आरची व्हॅल्यूज विचारलेली आहे. मग फॉर्म्युला काय म्हणजे R PV डिवायडेड बाय NT. PV काय? P काय? प्रेशर आहे. प्रेशर काय? स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड किती असेल? 1. ओके, त्यानंतर काय आहे? V किती दिलं आहे आपल्याला इथे? व्हॉल्यूम किती दिले? 22.4 दिले डिवायडेड बाय N. आपलं टेम्परेचर किती असणार आहे? इथे टेम्परेचर जे आहे ते केल्विनमध्ये असतं त्यामुळे ते 273 असणार आहे आणि N जो आहे तो देखील आपल्याला काय 1 मोल दिलेला आहे. 1 मोल आयडियल दिले त्यामुळे ते पण 1च राहणार आहे. ते पण 1च राहणार आहे. आणि हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं तर ऑप्शन क्रमांक 1चं जे 0.0821. आता इथे प्रेशर आहे वरती त्यामुळे आपलं ॲटमॉस्फिअर ते एक त्याचं युनिट राहणार आहे. त्यानंतर पुढे व्हॉल्यूम होतं म्हणून ते लिटरमध्ये येणार आहे डिवायडेड बाय काय असेल
डिवायडेड बाय मोल आपण इथे 1 घेतलं होतं म्हणून हे मोल आणि इथे टेम्परेचर घेतलं होतं म्हणून इथे टेम्परेचर. ओके, टेम्परेचरचं काय आहे केल्विनमध्ये आपण घेतलं म्हणून केल्विन. ओके, आता हे जर वर गेलं तर ते इनवर्स होतील, त्यामुळेच मोल रेस टू -1 आणि के रेस टू -1 अशा पद्धतीने हे उत्तर आपलं येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने 3-4 प्रकारच्या व्हॅल्यूज असतात. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. गॅस कॉन्स्टंटवर परत प्रश्न आला तर पी व्ही इज इक्वल टू NRT, किंवा तुम्हाला असं देखील डायरेक्ट विचारलं जाईल की हे क्वेश्चन आहे, हे इक्वेशन जे आहे ते कोणाचं आहे. मग तुम्हाला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ऑप्शनमध्ये असेल ते मार्क करायचं आहे, किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचा फॉर्म्युला विचारला तर हा आहे लक्षात ठेवायचा आहे, किंवा जर परत प्रश्न याच्यावर आला तर या पद्धतीने सोडवायचं आहे. ओके, दुसरी एक व्हॅल्यू ही तुम्हाला डायरेक्ट सांगितली होती, जर अशा पद्धतीने जर असेल तर हे देखील युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचं काय व्हॅल्यू असणार आहे. जर इथं 10⁻⁷ असतं आणि अर्गमध्ये दिले तर हे देखील व्हॅल्यू असणार आहे, पण आपल्याला तसं दिलं नव्हतं म्हणून ते दोन्ही चुकीचे ठरले आणि हे उत्तर आपण दिलेल्या व्हॉल्यूमवरून काढलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे फॅमिलीज दिल्या होत्या, काही फ्लोरल किंवा काही वनस्पती वर्गामधल्या ज्या काही फॅमिलीज आहेत आणि त्यांचं कॉमन नेम काय आहेत तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला. लॅबिएटी लॅमिएसी, त्यानंतर पामी ॲरिकेसी, कंपोजिटी क्लुसिएसी आणि अमल बेलिफेरी आणि ॲपिएसी. तर याच्यामध्ये हे बरोबर उत्तर होती, फक्त हे चुकीचं होतं, त्यामुळे चुकीची जोडी शोधायची होती. हे टफ क्वेश्चन होता, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जमला नसेल. ज्यांचा कोणाचा तुक्का लागला तर, किंवा अगदीच खूप रेअरमध्ये कोणी वाचलं असेल तर ते त्याला जमलं असेल. फक्त पामी ॲरिकेसी बऱ्यापैकी आपण लक्षात ठेवतो किंवा माहीत असतं, तर ते एक बरोबर करता आलं असतं, पण आपल्याला चुकीचं विचारलेलं त्यामुळे कन्फ्युजन वाढलं असतं. ओके, तर ॲपिएसी आणि अंबलफेरी म्हणजे ही याच्यामध्ये देखील तुम्ही इथं बघताय की कॉमन नेम्स त्यांचे इथे दिलेले आहेत. ओके, ॲपिएसी आणि अंबलफेरी म्हणजे विकिपीडियाचं पहिल्या पेजवरच तुम्हाला ही याची व्हॅल्यू मिळते. नंतर अरिकसी आणि पामी इथे तुम्ही बघू शकता. अरिकसी आणि पामी म्हणजे अरिकसी आणि पामी हे बरोबर आहेत. ओके, तर अरिकसी आणि पामी म्हणजे काय की अशा स्वरूपाची जी वनस्पती असतात त्या वर्गाला, फॅमिलीला अरिकसी म्हणतात, किंवा पाम ट्रीज वगैरे तर त्याच्या वर्गातल्या ज्या वनस्पती आहेत त्यांना म्हणतात. ओके, लॅबिएटी आणि लॅमिएसी म्हणजे काय ते मिंट वगैरे या वर्गातल्या ज्या ऑरिगॉनो वगैरे, तर अशा पद्धतीच्या वनस्पतींना या फॅमिलीमध्ये टाकतात. ओके, तुम्ही ते बघू शकता आणखी डीपमध्ये. ठीक आहे, ॲरिकसी, त्यानंतर इथे क्लुसिएसी हे देखील आपल्याला ऑप्शनमध्ये होतं. क्लुसिएसी आणि कंपोजिटी हे असं नसतं, तर कंपोजिटी आणि ॲस्टेरेसी हे आपल्याला एकत्र दिलं असतं ते बरोबर आलं असतं, परंतु क्लुसिएसी हे वेगळं आहे. क्लुसिएसी आणि ग्युटिफेरी म्हणून असतं त्यांची फॅमिली. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची पूर्ण शक्यता खूप रेअर आहे, पण आलंच तर तुम्हाला हे टेबल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्यांचं फॅमिली आणि कॉमन नेम हे दिलं आहे, जेणेकरून जे काही इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला विचारलेलं होतं आणि आपल्याला त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आला. कसं पुन्हा टॅकल करायचं ते एकदा फक्त बघून घ्या. ओके, हा दुसरा टेबल, त्याच्यामधलाच आपल्याला जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या फॅमिली नेम आणि कॉमन नेम हे देखील विचारले आहे. हे लॅमिएसी लॅबिएटी हा विचारला होता आपल्याला एकत्र. मिंट प्रकारातल्या म्हणजे रोजमेरी, सेज, थाईम, ऑरिगॉनो, लव्हेंडर, टीक अशा पद्धतीच्या वनस्पती याच्यामध्ये मोडतात या फॅमिलीमध्ये, तर लक्षात असू द्यात. त्यानंतर पुढचं या वनस्पती पण लक्षात ठेवा कोणकोणत्या पद्धतीने आहेत, म्हणजे हे खूप अवघड आहे लक्षात ठेवणं, तर एकदा काही 7-8 लक्षात राहिले तरी पण सफिशियंट आहेत. ओके, नेक्स्ट प्रकाश संश्लेषण प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य करते. ओके, आता ही आपल्याला असा प्रश्न विचारलेला होता, याच्यामध्ये उत्तर होतं NADPH आणि ATPची निर्मिती करणं. ओके, हे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण की ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया होते म्हणजेच एक लाईट रिॲक्शन असते. ओके, लाईट आणि एक डार्क रिॲक्शन असते. ह्याच्यामध्ये लाईटमध्ये म्हणजे प्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस ज्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ATP आणि NADPH हे दोन ज्या हे आहेत कंटेंट आहेत ते काय केले जातात, तयार केले जातात, त्यांची निर्मिती केली जाते आणि त्यांचा वापर कशात केला जातो तर डार्क रिॲक्शनमध्ये त्याचा वापर केला जातो ॲज एनर्जी सोर्स म्हणून. ओके, काळोखामध्ये किंवा रात्री जी रिॲक्शन होते त्या क्रियेमध्ये
अन्न तयार करण्यासाठी, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी NADPH आणि ATPची निर्मिती केली जाते. पण त्याची निर्मिती ही कशामध्ये होते, तर प्रकाशावर आधारित क्रियेत म्हणजे लाईट रिॲक्शनमध्ये तयार होतात. त्याचा वापर केला जातो डार्क रिॲक्शनमध्ये. निर्मिती इकडे आहे, परंतु वापर डार्क रिॲक्शनमध्ये आहे. ATPचा फुल फॉर्म लक्षात असू द्यात, विचारला जाऊ शकतो. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. कशासाठी, तर एनर्जी कन्झम्पशन, मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर ॲज वेल ॲज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन यासाठी ATP वापरला जातो. ॲडनोसाईन ट्रायफॉस्फेट. त्यानंतर NADPH म्हणजे काय, निकोटोनामाइड ॲडनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट हायड्रोजन. खूप मोठं नाव आहे, वेणुगोपाल अय्यरसारखं. तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. फुल फॉर्म देखील तुम्हाला कंबाईनच्या एक्झामला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे, कारण आयोगाने याच्याकडे लक्ष दिलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आणखी डीपमध्ये 2-3 प्रश्न तरी तयार होणार आहेत. आता इथे प्रकाशावर आधारित आपल्याला विचारलं गेलं, म्हणून आपण डार्क रिॲक्शन म्हणजे काय ते देखील इथे सांगितले तुम्हाला, ते देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. काय की फॉर्मेशन ऑफ शुगर मॉलिक्युल्स टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स अँड फोटोलिसिस डज नॉट टेक्स प्लेस बिकॉज द लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. डार्क रिॲक्शन लाईट डिपेंडंट असते का, तर नाही, इंडिपेंडंट असते. त्यामुळे फोटोलिसिस होत नाही. कुठे होतं, लाईट रिॲक्शनमध्ये होत असतं. ओके, 2 स्वरूपाच्या आहेत वेगवेगळ्या, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे तुम्हाला काय विचारलं जाईल की जो काही फोटोसिंथेसिसचं इक्वेशन आहे ते देखील लक्षात ठेवा. कशाप्रकारे ग्लुकोज, ऑक्सिजन आणि वॉटर तयार होतं, तर त्याच्यावर देखील आपला प्रश्न विचारला जाईल. म्हणून कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईडचे आपल्या इथे रेणू, त्याचबरोबर 12 H2O आणि लाईट आणि ग्रीन प्लांट्स यांचं क्लोरोफिल वगैरे या सगळ्या गोष्टी, त्यातून आपल्याला ग्लुकोज, ऑक्सिजन आणि वॉटर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. असं प्रमाण याचं असतं. सो खूप टफ क्वेश्चन म्हणता येणार नाही, सोपा होता, परंतु मॉडरेट स्वरूपामध्ये होता. तेवढा इतरांना जमलाही नसेल, काही जी मुलं वरवर अभ्यास करतात त्यांना, परंतु बऱ्यापैकी 50% लोकांना जमला असेल अशा स्वरूपाचा प्रश्न होता. त्यानंतर एन्झाईमबद्दल प्रश्न होता. काय आहे की एन्झाईम म्हणजे काय, की थोडक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एन्झाईम हे कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात, म्हणजे उत्प्रेरक म्हणून. कॅटलिस्टचं काम काय असतं, कोणतीही रिॲक्शनचं काय स्पीड वाढवायचं, परंतु प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घ्यायचा का, तर नाही. प्रत्यक्ष सहभाग न घेता म्हणजे रिॲक्शनमध्ये पूर्णपणे स्वतः मोल्ड न होता काय करायचं, फक्त स्पीड वाढवायचं रिॲक्शनचं, एवढं काम असतं कॅटलिस्टचं. आणि एन्झाईम्स कॅटलिस्ट म्हणून काम करतात. ओके, तर याच्यामध्ये अग्रलेखा म्हणजे एन्झाईमचे प्रिकर्सर कोण आहेत, अग्रलेखा कोण आहेत, तर याचं उत्तर आहे झायमोजेन्स. ओके, झायमोजेन्स. आता तुम्ही इथे म्हणाल, तुम्हाला काही ट्रिक्सचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतात किंवा स्वतः काही ट्रिक्स लावत असता, की इथे ज्यावेळेस R दिलं जातं, म्हणजेच R दिलं जातं, त्यावेळेस तुम्ही काय करता की R म्हणजे काय, की 2पेक्षा जास्त, 1पेक्षा जास्त. 1पेक्षा जास्त म्हणजे काय, इथे 2 असे आहेत की 1पेक्षा जास्त. तुम्ही काय करता, डायरेक्ट इलिमिनेट मारून टाकता, म्हणजे यातून उत्तर शोधायला बघता. म्हणजे इथं पण क, इथं पण क, इथं ब आणि अ आहे, मग ह्याच्यामधला कुठला असेल, मग रायबोझेम्स ओळखीचे दिसतो आहे म्हणून बला मार्क करून इथे मार्क करता. तर ही पूर्णपणे चुकीची मेथड आहे. आयोग अशाच म्हणजे ट्रिकवर फक्त जे डिपेंडंट आहेत त्या मुलांना फसवण्यासाठी असे प्रश्न टाकतात. इथे S लागलं आहे, एपॉस्ट्रोफी S. झायमोजेन्स म्हणजे खूप जास्त, म्हणजे प्रमाण त्यांचं कसं आहे, 1पेक्षा जास्त असणार आहे. आर द प्रिकर्सर्स, झायमोजेन्स आर द प्रिकर्सर्स अशा प्रकारे आहे. त्यामुळे हे ए फक्त ओनली 1 हे उत्तर असणार आहे. ट्रिकवर डिपेंड राहायचं नाही जास्त. ज्या काही ट्रिक तिकडं तुम्हाला यूट्यूब किंवा इतर कोण मास्तर सांगतात, सगळीकडे अप्लाय होत नाहीत, काही प्रमाणात होतात, तेवढ्या वापरायच्या. सगळीकडेच ब्लाइंडली जायचं नाही, थोडासा अभ्यास देखील इम्पॉर्टंट असतो. ओके, तर याचं उत्तर हे आपले झायमोजेन्स असतात. आणि झायमोजेन्स काय करतात, एन्झाईमचे अग्रलेखा प्रिकर्सर म्हणून काम करतात. आणि एन्झाईम्स कॅटलिस्ट म्हणून आपण काम करताना पाहतो. कॅटलिस्टचं काम काय, की रिॲक्शनचं स्पीड वाढवायचं, परंतु प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा का नाही. ओके, तर याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 ओनली आहे. काही एन्झाईम्सचे प्रकार आहेत, तुम्ही बघू शकता, पेप्सिन वगैरे, लायपेज, हे सगळे सुक्रेज, कॅटलीज वगैरे, ट्रिप्सिन हे आपल्या पचनक्रियेमध्ये देखील भाग घेतात. आणि पचनक्रिया आपल्याला बघतो आपण की कॅटलिस्ट म्हणून ते वर्क करतात, वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात आणि त्यानुसार ॲसिडिसिटी, बेसिसिटी या सगळ्या गोष्टी ते कंट्रोल करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले. हे देखील आपल्याला एन्झाईम्सवरच प्रश्न आहे, विकारांवरच प्रश्न आहे. ओके, आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट, हे आपण आत्ताच पाहिलं की कॅटलिस्ट असतात का, तर हो असतात. तर ॲक्सेलरेट बायोकेमिकल रिॲक्शन ॲक्सेलरेट करतात म्हणजे स्पीड वाढवतात. मग हे उत्तर ऑप्शन बरोबर असणार आहे. ए कुठं आहे,
सगळीकडेच आहे. ओके. त्यानंतर पुढे बघायचं, एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्सचे बनलेले असतात का? तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की हो, हे प्रोटीन्सच बनलेले असतात. त्यानंतर पुढे काही फॅट्स याच्यामधले पण असतात, मोस्ट ऑफ प्रोटीन्समध्येच आपल्याला पाहायला मिळतात. एन्झाईम्स ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. काय की जसं टेम्परेचर वाढेल तसं रिएक्शनचं स्पीड वाढतं. म्हणजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय आहे की टेम्परेचर डिपेंडंट आहे. टेम्परेचर वाढलं की ॲक्टिव्हिटी वाढते. ओके. टेम्परेचर वाढलं की ॲक्टिव्हिटी वाढते, म्हणजेच डिपेंडंट आहे. नॉट डिपेंड म्हटलं, त्यामुळे स्टेटमेंट काय आलं, चुकीचं झालं. त्यानंतर अमायलेज इज अन एन्झाईम दॅट ॲक्ट ऑन स्टार्च. हे स्टार्चवर काम करतं, हे आपण बघितलेलं आहे. आपल्या पचनक्रियेमध्ये देखील अमायलेजचं खूप मोठं योगदान असतं, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो ए आणि डी तर कन्फर्म बरोबर आहे. ए आणि डी कन्फर्म बरोबर हे आपल्याला इथे पाहायला मिळालं. इथे नाही आहे, इथे पण आपल्याला ए आणि डी आहे, परंतु इथे सी चुकीचं आहे, त्यामुळे हे ऑप्शन जाईल. इथे पण सी चुकीचं आहे, म्हणून हे ऑप्शन जाईल. जरी तुम्हाला सी चुकीचं असलं तर हे तुम्ही 2 ऑप्शन काढू शकला होतात आणि डी कन्फर्म बरोबर हे माहीत असतं तरी तुम्ही ऑप्शन क्रमांक 3ला मार्क केलं असतं, म्हणजे हे बरोबर आहे. ओके. तर विक्रांतबद्दल आपलं बरोबर विचारलं होतं. एन्झाईम्सबद्दल कॅटलिस्ट आहेत, बरोबर. प्रोटीन्सचे तयार होतात, बरोबर. डिपेंडंट आहेत का? हो आहेत. इथे नॉट म्हटलं आहे म्हणून आपण चुकीचं म्हटलं. आणि त्याच्यानंतर अमायलेज हे ॲक्ट ऑन स्टार्च, तर हे स्टेटमेंट देखील बरोबर असणार आहे. मराठी इंग्लिश जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे बघत चला. ओके. तर हे आपले आत्ताचे सगळे ॲनालिसिस आपण बघितलं पूर्णपणे विज्ञान विषयाबद्दल, कशी भीती नाहीशी होते आणि कशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो, उत्तरापर्यंत पोहोचू शकतो बेसिक नॉलेज आपलं वापरून. ओके. तर त्यामुळे घाबरायचं नाही विज्ञानाला. एकदम थोडा आपला बेसिक अभ्यास पाहिजे. बेसिक अभ्यास, त्याच्याबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये आपलं सेन्स ऑफ अवेअरनेस, त्याचबरोबर थोडंसं इंटेलेक्च्युअल गेसिंग आणि याद्वारे थोडंसं कॉन्फिडन्स की ॲन्सर मार्क करण्यासाठी मग तुम्ही एक 16-17 प्रश्न जरी अटेम्प्ट केले तरी 12-13 तुमचे बरोबर येऊ शकतात. अशा पद्धतीचा पेपर होता, एकदमच टफ नव्हता. तर तुम्हाला इथपर्यंत म्हणजे एक 12-13पर्यंत डिसेंट स्कोअर होऊ शकतो, पण त्याच्याही पुढे जाता येईल. 16-17पर्यंत देखील जाता येईल जर तुम्ही अशा पद्धतीने जर ॲप्रोच ठेवला तर. राज्यसेवेला 20 प्रश्न असतात, परंतु वेळ पण जास्त असतो. एक्सक्यूज मी. वेळ पण जास्त असतो आणि तुम्ही काय करू शकता, त्या वेळेचा सदुपयोग करून ॲन्सर मार्क करू शकता. ओके. सेशन आवडलं असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट करा. लाईक करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे काही व्हिडिओज तुम्हाला वारंवार आम्ही देत राहू आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच थोड्याफार प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आणखी काही संपर्क साधायचे असेल तर आपले हे टेलिग्राम चॅनल आहेत, मास्टर क्लास आणि मिशन कंबाईंड. आपल्या दोन्ही चॅनलवर उपयुक्त डाटा शेअर केला जातो. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही एकदा बघा, जर आवडलं तर जॉईन व्हा, अदरवाईज थँक्यू. ओके. हे आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करत राहा. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.